मध्ये पाचोरा तालुक्यात गेल्या 24 तासापासून पाऊस सुरू आहे। काल सातगाव डोंगरी भागामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे या परिसरामधील नदी नाल्यांना पूर आलाय। अनेक गावांना पावसाने वेढा घातलेला आहे। राजुरी गावाजवळ असलेल्या उतावळी नदीला पूर आलाय आणि त्याचमुळे 24 तासापासून या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। याचा आढावा घेतलेला आहे आणि तिथली परिस्थिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात गेल्या 24 तासापासून पावसाची संततधार सुरू असून सातगाव डोंगरी या परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे खरं तर अनेक नदी नाल्यांना पूर आलेले आहे। त्यामुळे या परिसरातील अनेक गावं जे आहेत त्याला पुराचा वेढाघात बसल्याचं पाहायला मिळते आहे। आपण सद्यस्थितीत आहोत पाचोरा तालुक्यातील राजुरी या गावामध्ये। या ठिकाणी जी उतावळी नदी आहे या नदीला देखील पूर आलेला होता आणि या पुराचं पाणी जे आहे या संपूर्ण गावामध्ये शिरल्याचं पाहायला मिळालं होतं। गेल्या 24 तासापासून या गावाचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। विद्युत प्रवाह जो आहे तो खंडित झालेला आहे। नदीकाठी असलेल्या अनेक शेतांमध्ये खरं तर पुराचं पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचं संसारोपयोगी साहित्य हे देखील वाहून गेल्याचं माहिती समोर आलेली आहे। एकंदरीतच गेल्या 24 तासात जे आहे मुसळधार पावसामुळे खरं तर या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक भागामध्ये नुकसान झालेलं आहे। अनेक गावांना पावसाचा वेढा बसलेला आहे। तुर्तास पाऊस थांबला असला आणि पाणी ओसरलं असलं तरी मात्र अजूनही देखील पुढील काही तासांमध्ये जे आहे मुसळधार पावसाची शक्यता जी ती वर्तवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत राजुरी येथील ग्रामस्थ आहेत। आता काय सांगणार, कशा पद्धतीने खरं तर नदीला पूर आला आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं? रात्री साधारणतः 12:30 वाजता आम्हाला कळालं की आपल्या नदीला पाणी आलेलं आहे। आणि सांगायचं असं की रात्री 12 वाजता इतकी भयानक अशी परिस्थिती होती की आमचे ज्येष्ठ मंडळी असं सांगतात की गेल्या 100 वर्षामध्ये इतका पाणी आम्ही कधी पाहिलेला नाही। अक्षरशः गावाच्या चहू बाजूने आमचा आजच्या तारखेला कॉन्टॅक्ट तुटलेला आहे। तुम्ही समोर पाहू शकता राजुरी खुर्द आणि राजुरी बुद्रुक यामधील जो पूल आहे या पुलाला आम्ही गेल्या बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा करतोय। याचा टेंडर निघाला, सर्वे काही प्रोसेस झाला, परंतु तो पूलही आजपर्यंत आम्हाला झालेला आहे। नक्कीच खरं तर गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं होतं, अनेकांचं नुकसान देखील झालेलं होतं। काय नेमकं नुकसान झालेलं आहे? नुकसान साहेब आमच्या समोरच आपण पाहतोय, इथून जवळजवळ 100 ते 200 फूट अंतरावर 3 ते 5 घरं होती तडवी समाजाची। त्यांचे अक्षरशः त्यांना इथून आबांनी, माजी सरपंच आहेत आमचे, आबांनी फोन केला की तुम्ही 1 मिनिटात तिकडे निघून जा, नाहीतर तुमचं बरं वाईट होऊन जाईल। तेवढ्या 1-2 मिनिटामध्ये त्यांना काढलं। 2 मिनिटात त्यांच्या समोरून डोक्याबरोबर पाणी जात होतं साहेब। खरं तर अनेक गावांना या पुराचा फटका बसल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच अनेक कुटुंब जे आहेत ते देखील उघड्यावर आलेले आहेत। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी जी आहे ती आता ग्रामस्थांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।